नाही नाही खड्डा मोठा वाटतोय रे. अरे डायरेक्ट अशी मार ना उडी, स्वतःला पुश कर ना पुढे. कमॉन. हो हो हो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे आमचा सर्जापूर मधला तिसरा आणि शेवटचा दिवस. आज असं ठरवलं आहे की त्याच्या गाव आम्हाला फिरवणार आहे. आसपास जे पण काही आहे त्यांची स्वतःची शेतीसुद्धा असते, तर ती सुद्धा आम्ही पाहणार आहोत. साधारण आम्ही 5 किंवा 5 वाजेपर्यंत वगैरे आम्ही निघायला. तुम्ही सिडच्या गावी म्हणजे असं फिरण्यासारखे खूप काही गोष्टी आहेत आणि जवळपास म्हणजे पाचगणी तर 25 किलोमीटर ते 30 किलोमीटरवरती आहे. इवन सिडचं जे गाव आहे ते सुद्धा खूपच सुंदर आहे. इथे शेती वगैरे सुद्धा सीड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते ना इकडे. हा, म्हणजे इथे बघायला तर आता म्हणजे ऊस आणि हळद तर कॉमन आहे एकदम. हो, आणि खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे जागोजागी तुम्ही जाल. आता बघा इथेच पहा, ही बघा, ही आहे हळदीची शेती. आणि एरवी ऊस नसेल तेव्हा गहू, ज्वारी, भुईमूग, कांदा वगैरे लावतातच इथे. का तुम्ही तिकडून चालले? तिकडून काय येत आहे? जसे तुम्ही तिकडून गेलात ना इथून, मी इकडूनच आलो. त्याच्यात आम्ही इकडून येतो. पण का पण का पण असं काय झालं? बैलांनी सीडला पहिली हुल दिली आहे, त्याच्यानंतर कुक्कुला जशी हुल दिली तशीच हे लोक मग दुसरा रस्ताच पलटला यांनी. नाही नाही खड्डा मोठा वाटतोय रे. अरे डायरेक्ट अशी मार ना उडी, स्वतःला पुश कर ना पुढे. कमॉन. हो हो हो. ही जी जागा आहे ती इकडे शेती केली जाते ना सीड. हा, पण आता सध्या काय लावलं नाही. हा, तर रिसेंटलीच वाटते काढलंय, त्यामुळे शेत जरा रिकाम आहे. आणि अजून फिरण्यासारखं काय आपल्याला? इथे ओढा आहे खाली. आता एक ओढा पण आहे खालती, तो सुद्धा आपण पाहूयात. पाऊस नाही काय नाही तरी पण हा ओढा अजून वाहतोय सीड. फुलला रेंज पाहिजे काम. काय म्हणायचं तुला असं का? इथे पाणी असतं 12 महिने. 12 महिने? हो, ह्या ओढ्याला 12 महिने पाणी असतं. वा, मी तरी माझ्या लाईफ मध्ये कधी बघितलं नाही. उन्हाळ्यात पण सुकलेला नाही बघितलं कधी. मस्तच. अजून पिकलं नाही. हे रामफळ आहे की सीताफळ आहे? रामफळ. ही अजून पिकली नाहीये. हे बघा, आहे. पिकली असती तर कदाचित खायला मिळाली असती. 1-2 तर नक्कीच काढली असते. हो ना. ही तुमचीच आहे ना? आणि मित्रांनो, ही सीडची शेती आहे जिथे ऊस पिकवले त्यांनी. आता आम्ही ऊस तोडून खाणार आहोत मस्तपैकी. प्रॉपर्टी रिव्हील करतोय व्हिडिओमध्ये. सीडची प्रॉपर्टी आपण बघून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. कुठच्या मुलीला लग्न करायचं असेल तर आताच तिने प्रॉपर्टी बघून घ्या. हां. आणि आमच्याकडे आपला छोटा भीम, खादाड भटक्यांचा बिल्डर उर्फ कुक्कू, तो 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 आता ऊस तोडणार आहे. व्हेरी गुड. आता लागेल गोल फिरव. हा, हो हो हो. अरे ते का पिकलं नाही? ते जाऊ दे. त्याचा पुढचा होता. एक नंबर. ताजा ताजा ऊसामधला ताजा ताजा शेतामधला ऊस.
जेव्हा तोता फेकायचा असतो रस्त काढू दे. लाईनीमध्ये सगळे ऊस खात बसलेत. माझं खाऊन झालेलं आहे. आणि शेतामध्ये हीच एक वेगळी मजा आहे. सीड काय परत कधी आणतोय आम्हाला? तुम्ही बोलाल तेव्हा. तूच येत नाही, तुझा जॉब असतो. मी सुट्टी काढेल तुमच्यासाठी. मग ठीक आहे. काय कॅमेरा आल्यावर तू असं करतो? नाही रे, आपली ऑडियन्स तुझी वाट बघत असते की देवा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कधी येणार, काहीतरी हटके कंटेंट देणार, आणि तू असं लाजतोस. लाजत नाही रे, मग आतून किक नाही बसत आहे. दे रे याला किक दे, मागून किक दे याला. जीवा किक मिळे. शिड्या कुठच्या मिरच्या आहेत रे? त्या शंकेश्वरी वगैरे बोलतात तसं काय? लवंगी मिरची ही केळीची आहे ना? एवढी गोड आहेत ना, खूप गोड आहे. हे आहेत का आता केळी? काय घड नाही. हा बा इथे कच्चा आहे यार. ह्याला चुना लावून हा पिकवू शकतो ना आपण? चुनाला म्हणजे काढून असं ठेवशील ना घरी तरी पिकेल. नेऊया काय काढून? तुमचा आहे? हो. काढूया का? म्हणजे हाताला येत असेल तर बघ. रोहितला खांद्यावर चढावं लागेल माझ्या. दही अंडी इथून ओढ, इथून ओढ, इथून ओढ. रोहित नाही, मागून झाड ओढ. तुटणार, झाड तुटणार. झाड तुटेल. थोडंसं हे कर त्याला, पूर्ण नको ओढू रे. ही चढू का? खांद्यावरती ते काय करू? ते कर, त्याला वाकडं तिकडं कर काहीतरी. असं वरती कर ना, तिथून त्या फांदीतून खालून खालून वरती कर. वरचे हात ठेव. हा कर कर कर. खूप हे असेल पण रोड. फायनली देवा येस. तर मित्रांनो, केळी काढायला जी धावपळ आणि जी धडपड करावी लागली ना, खूप थकवणारी होती. कारण त्याचा जो बांधा होता तो तुटतच नव्हता. काय आम्हाला हे तोडण्यासाठी काहीतरी सुरी वगैरे आणायला पाहिजे होती, पण माहित नव्हतं की केळी मिळतील आपल्याला. शिडे मंदिर किती जुनं आहे? मला पण नाही नक्की माहिती, पण जेव्हा गाव बनला असेल ना कदाचित तेव्हापासूनच हे मंदिर असेल. म्हणजे आता हे नवीनच सगळं डागडुगी केलेली आहे ना? हा, हे मंदिर नवीनच बांधलंय. 5-6 वर्ष झाले असतील. आधी दगडाचं होतं, आता हे सिमेंटचं बनवलंय. दगडा झाले एकदम सही वाटत असेल ना? हा, ते छान वाटत होतं, पण ते अवस्था खूप म्हणजे पडत होती दगड वगैरे. अच्छा, म्हणून मग गावाची हळू अशी वर्गणी वगैरे काढून नवीन बांधलं. तर मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास आमचा चालू झाला. तुम्हाला कदाचित आमची जी 3 दिवसाची जर्नी होती ती नक्कीच आवडली असेल. आणि आम्ही सुद्धा खूप मजा केली. आणि आज सुद्धा जास्त टाईम नव्हता, त्याच्यामुळे फक्त गावाच्या आसपास ज्या गोष्टी होत्या त्याच फिरायला मिळाल्या. आणि नेक्स्ट टाइम आपण मोठी गाडी आणूया, कारण आता आपली कंडिशन म्हणजे सामान एवढं भरलं आहे, शॉपिंग एवढी केली आहे. ऑलरेडी मोठ्या मोठ्या बॅग घेऊन आलेलो आम्ही सगळे. त्याच्यानंतर परत शॉपिंग केली. त्याच्यामुळे बघा सगळ्यांच्या हातात पिशव्या आहेत. फक्त देवच कधी उशी घेऊन बसलो. हा, देवा काय राजा माणूस आहे. कम्फर्ट झोन इज इम्पॉर्टंट. आणि हे बघा इथे सुद्धा सामान आहे. तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो आमचे ब्लॉग्स आवडले असतील, आणि आवडले असतील तर नक्की लोकांपर्यंत शेअर करायला नका विसरू. कारण तुम्ही जेवढं शेअर कराल तितकंच आम्हाला इझी पडेल अजून जास्त कंटेंट बनवायला, आणि आम्ही सुद्धा मोटिवेट होत राहू नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी.
तर आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटूच अशा प्रवासात. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.